ह्या 2.5 एकरामध्ये 5 ते 6 व्हरायटी आहेत. तर एकच खत एक नियोजन अशा पद्धतीनं हे सगळ्या व्हरायटी लावलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्याकडे ही जी ऊसाची जात जी आहे 15-0-12, तर ही 22 साली पाडेगाव संशोधन केंद्रानं ही विकसित केलेली आहे. तर ह्या ऊसाचं एक वैशिष्ट्य जर म्हटलं तर हा ऊस जाडीला साधारणतः 4 किलोपर्यंत ऊसाचं वजन येतं. तर ऊसाची ग्रोथ किंवा ही जी जर संख्या बघितली तर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आहे. हा ऊस हा रसवंतीसाठी वापरला जातो. तर ही 265 जी ऊसाची जात जी आहे चांगल्या प्रकारे ह्याची वाढ आहे. फुटवे चांगले आहेत. तर त्यात आता हे आपण जे लावलेलं आहे ह्यामध्ये गवताळ वगैरे असा ह्यात काही कुठला प्रकार नाही आहे. आणि पेऱ्याची संख्या किंवा जर ह्याची जर बघितली तर ग्रोथ 1 नंबरमध्ये चांगली आहे. आपल्याकडे हे 15-06 पाडेगाव संशोधन केंद्राने ही तयार केलेली जात आहे. ह्या ऊसाचा कलर जर बघितला जांभळ्या कलरचा कलर आहे याला. ह्या ऊसाची जातीचं एक वैशिष्ट्य जर म्हटलं तर ही जात लोळत नाही, पडत नाही आणि सरळ उभा राहते. तर ह्या ऊसाचं वजन एका ऊसाचं वजन 4 किलो 4.5 किलोपर्यंत जाऊ शकतं. किती दिवस झाले लावून? 8 ते 9 महिनेपर्यंत आलेत. तर हा 15-06 जात जी आहे ती आपण बरोबर 7.5 ते 8 महिने आता पूर्ण होत आहेत. तर ह्या जातीतला आपण जेटा कोंब जे होता सुरुवातीचा तो आपण मोडून ह्याचे फुटवे आता घेतलेले आहेत. बर. हे जे आपल्याकडं ऊसाची जात जी आहे ती 13-0-07, तर ही 265ला व्हरायटी क्रॉस आहे. तर ह्याचे एक वैशिष्ट्य जर म्हटलं तर पेरेची चाल तिरकस पद्धतीची आहे आणि पेरेची समांतरता एकसारखी, फुटवा चांगला आणि याची वाढ पण चांगली आहे. तर हा रिकोरीला ऊस अतिशय चांगला आहे. 86-032 व्हरायटी पाडेगाव संशोधन केंद्रातनं आणलेली आहे. तर ह्या 86-032चं जर वैशिष्ट्य जर म्हटलं तर अतिशय म्हणजे जाडी वगैरे आणि ही चांगली आहे. बॅक्टेरिया वापरल्यामुळं आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो आपल्या चांगल्या प्रकारे सुधारलेला आहे. तर एक प्रकारे या बॅक्टेरियामुळं जमीन जे भुसभुशीतपणा वाढल्यामुळं पांढरी मुळीची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर NPKच्या ह्या बॅक्टेरिया फिप्सॉल कंपनीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत आणि जर वापरल्या तर त्याचं तुम्हाला लगेच रिझल्ट मिळून येतील. चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहेत. तर मी स्वतः हे वापरलेलं आहे. तर जमिनीचं जर आपण हातानं जर माती उकरायचा प्रयत्न केला तर ते एकदम भुसभुशीतपणानं जमिनीचं हे पोत राहिलेलं आहे. त्याचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर पानावलीची काळोखी जी आहे ती शेवटपर्यंत टिकून राहते आणि जे बॅक्टेरियाचा काउंट आहे जो चांगल्या प्रकारे असं वाढत खतामध्ये मिशी होऊन तर त्याची पेरेची किंवा ऊसाची जाडी वगैरे चांगली राहते. आता जर तसं बघितलं तर जमिनीत पाणी पाजल्यानंतर चालत आत गेल्यानंतर जमिनीचं जी लेवल आहे आपल्याला म्हणजे पाय घुसण्याची म्हणजे जे आहे मऊपणा तो लगेच जाणून येतोय. तर ह्याचा एक फायदा असा आहे की पांढरी मुळी वाढ चांगल्या प्रकारे ह्याची होती माझ्या हिशोबाप्रमाणे आणि जमीन भुसभुशीत राहते. त्यामुळे पिकाची ग्रोथ चांगली राहते आणि साधारण फुटवा तुमच्या मनाचा एकसारखा आहे. हो हो हो. ह्या सोबत NPKचं समान लेवलमध्ये सगळं काम होत असल्यामुळं फुटवेची लेवल संख्या ही एकसारखी आपल्याला मिळून आलेली आहे.